बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणी विभागात काम मिळवून देतो असं सांगत 400हून अधिक बेरोजगारांकडून लाखो रुपये या टोळीनं लाटले। अटक केलेल्या तिघांपैकी एक प्रकाश सदाफुले हा बीएमसीचा निवृत्त कर्मचारी आहे। दुसरा नितीन धोत्रे चतुर्थ श्रेणी विभागात कार्यरत आहे, तर तिसरी आरोपी प्रीती टाकर निवृत्त पोलीस कर्मचारी आहे। 2017 पासून हे रॅकेट सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते। काही तरुणांना नियुक्तीपत्र दिल्याचंही उघड झालं। त्यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काही लोकांनी आमच्याकडे अशी तक्रार दिली की आम्हाला बीएमसी मध्ये कामाला नोकरी लावतो असं करून आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत। मग त्या अनुषंगाने आम्ही जे विक्टिम्स होते त्यापैकी एका महिलेची आम्ही तक्रार घेऊन जिच्या मुलाला नोकरी देतो असं सांगून तिच्याकडनं 3.5 लाख रुपये घेतले होते। त्या महिलेची आम्ही तक्रार घेऊन तो गुन्हा आम्ही सायन पोलीस स्टेशनला दाखल करून तो गुन्हा आम्ही आमच्याकडे तपासायला घेतला आणि तपासामध्ये आम्ही त्या 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना 22 तारखेपर्यंत कोठडी मिळालेली आहे। हॉटेल्स रात्री 1:30 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्या, हॉटेल व्यावसायिकांना ही मागणी केली आहे। लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिकांचं 8 महिन्यात मोठं नुकसान झालं, त्यातून सावरण्यासाठी हॉटेल्स रात्री 1:30 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। सद्यस्थितीत रात्री 11:30 वाजेपर्यंतच हॉटेल्स सुरू ठेवण्यास खुली ठेवण्यास परवानगी सरकारनं दिलेली आहे। अगर कम से कम अगर वो 5 o'clock तक नहीं दे तो हमारा जो नॉर्मल टाइमिंग है, जो हमारा 1:30 तक का टाइमिंग है, वो तो हमको रिस्टोर करना चाहिए ये पीरियड के लिए। और जो सीटिंग कैपेसिटी है जो 50% का, उसको भी रिलैक्स करना चाहिए ये पीरियड के लिए। वैसे भी 30% रेस्टोरेंट्स बंद है, तो अगर ये 7 दिन अगर अच्छा जाता है तो लोगों में एक उत्साह बनेगा, एक इंडस्ट्री को एक सपोर्ट मिलेगा। पुढच्या काही दिवसात मटण खाण्यासाठी प्राणी हत्या करण्याची गरज भासणार नाहीये, कारण एका अमेरिकन कंपनीनं प्रयोगशाळेत मटण तयार केलंय। प्राण्यांच्या पेशीपासून हे मटण तयार करण्यात आलंय आणि हे मटण आता बाजारात विकण्यासही सुरुवात झाली आहे। पाहूयात काय या मटणाची खासियत। मटण खाण्यासाठी प्राण्यांना मारण्याची गरज नाही। आता खा आर्टिफिशियल मटण। कधी पाहिलंय प्रयोगशाळेतलं मटण? तुम्हाला मटणाच्या वेगवेगळ्या डिशेस खायच्या असतील तर तुम्हाला मटण मार्केटमध्ये जायची गरज नाही। येत्या काळात मटणाच्या दुकानासमोर रांगेत उभं राहण्याचीही गरज नाही, कारण आता मटणच प्रयोगशाळेत तयार होणार आहे। इट जस्ट या अमेरिकन कंपनीनं प्रयोगशाळेत तयार केलेल्या मटणाला सिंगापूर सरकारनं विक्रीसाठी परवानगी दिली आहे। प्राण्यांच्या पेशीपासून हे मटण प्रयोगशाळेत तयार होणार आहे। प्रयोगशाळेत मटण तयार होणार असल्यानं प्राणी हत्या होणार नाही। प्राण्यांना मारण्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडणार नाही। 2050 पर्यंत प्रयोगशाळेतील मटणाची मागणी 70% वाढणार आहे। कोणत्याही प्राण्याची कत्तल न करता बनवलेले मांस सिंगापूर येथील रेस्टॉरंटमध्ये पदार्पण करण्यास तयारच आहे। तसेच हे केमिकली प्रिपेअर्ड मीट इतर मीटप्रमाणे हायली प्रोटीनस व टेस्टी देखील असावे, म्हणजे ग्राहकांना मीठ खाल्ल्याचे समाधान मिळेल। प्रयोगशाळेतल्या मटणामुळे मांसाहाराची इच्छाही पूर्ण होणार आहे। शिवाय मटणासाठी प्राणी हत्या केली असेल याची सलही मनाला बोचणार नाही। त्यामुळे पाहताय काय, करा ऑर्डर। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना करण्याची मागणी काँग्रेसनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे। भाजपनं 2017 मध्ये सरकार असताना आपल्या फायद्यासाठी वॉर्डांच्या सीमा बदलून घेतल्या होत्या असा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय। वॉर्डच्या सीमा बदलण्याआधी भाजपचे 35 नगरसेवक होते, पण वॉर्डांच्या सीमा बदलल्यावरती भाजपचे 85 नगरसेवक निवडून आल्याचा दावा काँग्रेसचे बीएमसीतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय। 2017 मध्ये जे निवडणूक झालेलं आहे त्याचे जे पुनर्रचना वॉर्डाचे पुनर्रचना केलेलं आहे, हे सरकार तेव्हा भाजपचे सरकार होते आणि त्याने असं पुनर्रचना केली की जास्तीत जास्त नगरसेवक भाजपच्या ते निवडून येऊ शकत आहे असं पुनर्रचना केलेलं आहे। त्यासाठी पुनर्रचना वॉर्डाची पुनर्रचनासाठी माझा आग्रह आहे ते परत करण्यात यावी असा माझा
या निमित्ताने विनंती आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यानं काही जण खचून गेले तर काहींनी मार्ग शोधला. अशीच अत्यंत वेगळी वाट निवडली आहे औरंगाबादच्या 2 क्रीडा प्रशिक्षकांनी. खेळाडू घडवणारे हात करतायत आमलेट. क्रीडा प्रशिक्षकांसमोर रोजगाराचा प्रश्न. खेळांना परवानगी नसल्यानं होतायत हाल. हे आहेत रोहित गाडेकर आणि समाधान बेलेवार. औरंगाबादमध्ये ते आमलेट बुर्जीची गाडी चालवत आहेत. गाडेकर खरं तर टेनिस प्रशिक्षक आहेत. त्यांनी फिजिकल एज्युकेशनमध्ये PhD केली आहे. त्यांच्यासोबत असलेले समाधान हे बास्केटबॉल प्रशिक्षक आहेत. दोघेही शाळेत प्रशिक्षण देतात, तसंच खाजगी ट्रेनिंगही देतात. मात्र सध्या शाळा बंद आहेत आणि बऱ्याचशा खेळांना परवानगी नाही, त्यामुळे उत्पन्न नाही. घरची जबाबदारी, बँकांचे हप्ते थकलेत, त्यामुळे मग दोघांना आमलेट बुर्जीची गाडी टाकावी लागली. मला अनुभव होता कॅन्टीनचा. तो अनुभव असल्यामुळे मी याला सुचवलं की आपण असं करू शकतो, मला त्याच्यामधलं नॉलेज आहे, त्याला हरकत नाही. मग आम्ही अंडामुळे गाडी त्याला टाकण्याचा निर्णय घेतला आणि आज जमतेम 10 ते 12 हजार इन्कम भेटतो. आशा करतो की नक्कीच आमच्या त्यावर आम्हाला कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. माझे बास्केटबॉलचे क्लास बंद झाल्यामुळे माझा जो सेकंड इन्कम सोर्स होता तो बंद झाला आणि एका इन्कमवरती मला घर चालवणं मुश्किल होतं. मग काय करावं, तर मग अंडा आमलेटची गाडी टाकू असं मी माझे सहकारी रोहिदास गाडेकर आणि मी सुचवलं. खरं तर कुठलंही काम छोटं नसतं. परिस्थितीमुळे अनेकदा न पटणारी वाट निवडावी लागते. या 2 क्रीडा प्रशिक्षकांनीही कुणाची तमा न बाळगता वेगळा मार्ग निवडला. मात्र लवकरच सगळं सुरळीत होईल आणि विद्यार्थी पुन्हा मैदानात येतील याची गाडेकर आणि बेलेवार यांना अपेक्षा आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. नाशिक जिल्ह्यातील शाळा 4 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 9वी ते 12वीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू होतील, तर 1ली ते 8वीचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहील. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी जिल्हा आढावा बैठकीत ही माहिती दिली आहे. मात्र नाशिक शहरातल्या शाळांबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. ठाण्यातील मुंब्रा बाह्यवळण म्हणजेच बायपास रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय. उरण येथील JNPT बंदर ते भिवंडी, नाशिक, गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा मुंब्रा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला. PWD विभागाकडे याबाबत वाहतूक विभागानं पत्र व्यवहार केला असला तरी मात्र प्रशासनाकडनं दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळा उलटूनही रस्त्याचं काम करण्यास दिरंगाई का, असा सवाल विचारला जातोय. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचे कंटेनर्स हे बंद पडून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वारंवार होते आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भातील कारवाई सध्या सुरू आहे अशी माहिती आहे. जे डागडुजीचं काम आहे तेही ते करणार आहेत. त्याचबरोबर पूर्ण रस्त्याचं नूतनीकरणाचं काम जे आहे तेही त्यांच्या स्वरूपाचं प्रोसिजर सुरू आहे अशी माहिती त्यांच्याकडून आम्हाला मिळते आहे. नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनाला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे. कारण 26 जानेवारी 2021ला चिपी विमानतळ सुरू करण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय. एअर इंडियाचे अध्यक्ष आणि सिव्हिल एव्हिएशनचे सेक्रेटरी प्रदीप सिंह खरोला यांनी IRB कंपनीला पत्र लिहिलंय आणि 26 जानेवारीपूर्वी काम पूर्ण करायचे निर्देशही दिलेत. तसंच अलायन्स एअर विमान कंपनीनं विमानाचं वेळापत्रक निश्चित करण्याचेही निर्देश दिल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे. उडान योजनेअंतर्गत हा विमानतळ असल्यामुळे अवघ्या 2,500 रुपयामध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास करायला मिळणार आहे. खास करून याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हरदीप सिंग पुरी साहेब आणि त्याचबरोबर सुभाष देसाई साहेब ह्या तिघांनी सर्व प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की 26 जानेवारीच्या अगोदर ही सर्व कार्यवाही पूर्ण करा आणि 26 जानेवारी किंवा तत्पूर्वी ह्या विमान उड्डाणाला सुरुवात करा. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. लहान मुलांमध्ये निमोनियाचं प्रमाण यंदा 30% वाढलंय. त्यामुळे निरागस मुलांचे बळी जातात. आधीच कोरोनाचा उद्रेक सुरू असताना निमोनियानं नवं आव्हान उभं केलंय. सावधान, निमोनियाचा धोका वाढतोय.
30% वाढलं न्यूमोनियाचं प्रमाण. न्यूमोनियापासून मुलांना सांभाळा. दरवर्षी हिवाळ्यात लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका असतो, पण यंदाच्या वर्षी 5 ते 10 या वयोगटातील मुलांमध्ये न्यूमोनियाचं प्रमाण 30% वाढलंय. न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणं असतात. मात्र कुपोषण, कमी वजन आणि लसीकरणाचा अभाव, पहिल्या 6 महिन्यात स्तनपान न होणं, हवेतील वाढतं प्रदूषण, विषाणूजन्य संसर्ग आणि जंतू संसर्ग यामुळे हा आजार बळावतो, असं वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचं मत आहे. धुकं पडतं, त्याच्यामध्ये हे प्रदूषणाचे जे कण असतात, हे कण त्याच्यामध्ये मिक्स होऊन सकाळच्या लवकर किंवा संध्याकाळी हे जमिनीलगत किंवा पृष्ठभागालगत तरंगत राहतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जाणाऱ्या मुलांना किंवा ते श्वसनामधून ज्याला आत जातात, आपल्या घरामध्ये सुद्धा होऊ शकतं. निमोनिया प्रतिबंधात्मक लसीचा अभाव यामुळे देखील भारतात मुलांचे मृत्यू वाढले. देशात अलीकडेच न्यूमोकोकल कंजुगेट लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांचा निमोनियापासून बचाव करता येईल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नालासोपाऱ्यात एकाच कुटुंबातील 4घांनी आत्महत्या केली आहे. आईसह मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहे. आर्थिक चणचणीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी. आईसह 2 मुलांचा मृत्यू झालाय. नालासोपाऱ्यातील ही धक्कादायक बातमी आहे. 10 वर्षांची मुलगी यात गंभीर जखमी झालेली आहे. एकाच कुटुंबातील 4घांनी आत्महत्या केली आहे. अंबरनाथमधील कैलासनगर भागात एका कुटुंबानं आपल्या घरातील पाळीव कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केलाय. चेरी नावाच्या या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी जंगी पार्टीही ठेवण्यात आली होती, तर नाचण्यासाठी डीजेची व्यवस्था करण्यात आली. वाढदिवसासाठी आलेल्या पाहुण्यांकरता जेवणाचाही बेत होता. रेखा गायकवाड आणि त्यांचा मुलगा हार्दिक गायकवाड यांच्या वतीनं चेरी या कुत्र्याचा वाढदिवस सोहळा पार पडलाय. वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसरात रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. वळूयात पुढच्या बातमीकडे. आजवर तुम्ही कार रेसिंग किंवा बाईक रेसिंगचा थरार हा अनुभवला असेल. एकीकडे जग कार रेसिंगसाठी वेड असताना श्रीलंकेत मात्र रिक्षा रेसिंगची क्रेज पाहायला मिळते. पाहूयात श्रीलंकेतल्या रिक्षा रेसिंगचा हा थरार. तुम्ही मोटर बाईक रेसिंगचा थरार अनुभवता? तुम्ही कार रेसिंगचा थरार अनुभवलाय? जग कार आणि बाईक रेसिंगच्या प्रेमात असताना भारताचा सख्खा शेजारी असलेल्या श्रीलंकेत मात्र लोकांना रिक्षा रेसचं वेड आहे. श्रीलंकन तरुणाईत रिक्षा रेसिंगची जबरदस्त क्रेज आहे. श्रीलंकेत रिक्षाला टुकटुक म्हणतात. टुकटुक रेसिंगसाठी श्रीलंकेत रेसिंग ट्रॅक बनवलेत. जशी फॉर्म्युला रेसिंगची टीम असते तशीच टीम टुकटुक रेसिंगची असते. रिक्षा ड्रायव्हर सोबत एक जण पुढेच बसलेला असतो. एक किंवा 2 जण मागे असतात. रिक्षा जम्प घेत टॉप गिअर मध्ये सुसाट वेगात निघते. काही वेळा रिक्षा तिरकी होते तेव्हा ड्रायव्हर सोबत बसलेला तरुण रिक्षाचा तोल सांभाळतो. एवढंच नाही तर रिक्षा उलटली तरी एका क्षणात ती उभी करून पुन्हा धावायला लागते. त्यांचा जोश फॉर्म्युला रेसिंगलाही लाजवणारा असतो. डर्ट रेसिंग सारख्या रिक्षांच्याही डर्ट रेसिंग असतात. ओढे, नदी, नाले, टेकड्यांवरून रिक्षा सुसाट वेगानं धावत असतात.
एवढा रोमांच अनुभवूनही तिथल्या तरुणाईचा जोश कमी होत नाही. मग सुरू होतात स्टंट. रिक्षा 2 चाकांवर चालवली जाते. डोंगर उतारावरनं 2 चाकांवर रिक्षा खाली उतरवली जाते. काही तरुण थेट रिक्षाच्या टपावर बसतात. बाईक प्रमाणे रिक्षाची व्हिली देखील मारली जाते. दरवर्षी श्रीलंकेत टुकटुक रेस होतात. रिक्षांचा हा रोमांच अनुभवायचा असेल तर श्रीलंकेची एक ट्रिप केलीच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोलंबो.